मराठी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। स्त्रीत्वाला काळीमा फासणारी घटना। गोरगरीब महिला व मुलींना पैशाचे आमिष दाखवून स्त्री बीच अंडशयाची तस्करी। बदलापूर व उल्हासनगर मधील 3 महिलांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बदलापूर मधील जोवेली परिसरात पैशांची खूप गरज असलेल्या महिलांना मुलींना हिरून त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत बेकायदेशीररित्या स्त्री बीज विक्रीचा गोरखधंदा चालविला जात होता। बदलापूर पोलिसांनी अतिशय काळजीपूर्वक हे प्रकरण हाताळत या बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश करत 3 महिलांना ठोकल्या बेड्या। बदलापूर मधील जोवेली भागातील नॅनो सिटी नावाच्या इमारतीमध्ये राहणारी महिला सुलक्षणा गाडेकर हे संपूर्ण बेकायदेशीर कुकर्म करण्यात येत होते। याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालाच्या टोळींच्या मुसक्या आवळल्या। त्यात 3 महिलांचा समावेश असून या कुकर्माला आणखीन किती महिला बळी पडल्या आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। अशातच एक पीडित महिलेने बदलापूर जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जोशना सावंत यांच्याशी संपर्क साधत त्यांना या टोळीविषयी सर्व हकीकत सांगितली। त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय पथकाने सुलक्षणा गाडेकर या महिलेच्या घरावर अचानक छापा टाकला। या छाप्यानंतर मिळालेल्या पुराव्याच्या आधारे वैद्यकीय अधिकारी जोशना सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले। त्यामध्ये गर्भधारणेसाठी आणि स्त्रीबीजाच्या वाढीसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शनचे फोटो, अनेक महिलांच्या सोनोग्राफीचे रिपोर्ट, काही महिलांच्या नावे तयार केलेली पूर्णपणे बनावट कागदपत्रे, खोटी प्रतिज्ञापत्रे या महिलेच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या। त्याशिवाय तिच्या मोबाईलमध्ये आर्थिक व्यवहाराचे बेकायदेशीर पुरावेही सापडले। या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी खूप लोकांचा समावेश असल्याची शक्यता आहे। या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि हुशारीने तपास करत बदलापूर येथील जोवेली परिसरातील सुलक्षणा जयवंत गाडेकर वय वर्ष 46, उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील सुभाष टेकडी परिसरात अश्विनी चाबुकस्वार वय वर्ष 29 वर्ष आणि मंजुषा वानखेडे वय वर्ष 46 अशा 3 महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। या रॅकेटमध्ये आणखी काही लोकांची नावे समोर येतील असे पोलिसांनी सांगितले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही अधिकृत सल्ल्याशिवाय किंवा तज्ञ डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या गरीब गरजू महिलांना थेट इंजेक्शन दिले जात होते। या औषधाच्या परिणामामुळे गर्भाशयात स्त्रीबीजाची पूर्णपणे वाढ झाल्यानंतर या महिलांना विशिष्ट IVF केंद्रात केले जात असे। तिथे संबंधित डॉक्टरांच्या मदतीने शस्त्रक्रियेद्वारे बीज बाहेर काढून त्यांना बेकायदेशीररित्या विक्री केली जात असे। अशा गरीब गरजू आणि लाचार महिलांवर वारंवार डोनर म्हणून वापर केला जाऊन त्यांचे शरीर शोषण केले जात होते। उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की या बेकायदेशीर रॅकेटमध्ये आतापर्यंत 20 पेक्षा अधिक महिलांचे शारीरिक शोषण केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। या महिलांना प्रत्येकी 25 ते 30 हजार रुपये मोबदला दिला जात असे। या प्रकरणामुळे कोट्यवधी रुपयांची उलथापालथ झाल्याची शक्यता असून या सर्व आरोपींचा बेकायदेशीररित्या कमवलेली अमाप संपत्ती जप्त करण्यात यावी याची मागणी सर्वत्र होत आहे। यात अजून काही नामवंत डॉक्टर, रुग्णालय यांचा समावेश आहे का याचाही तपास पोलीस घेत आहे। ते एकदम गंभीर हे आहे। जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचं आहे की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू, कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैसेसाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे। आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आरोग्य विभागाने संबंधित जे वैद्यकीय अधिकारी आहे त्यांनी परवा दिवशी तक्रार दिलेली आहे। तक्रार दिल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणच्या ह्या गोष्टी समोर आल्या होत्या त्यामध्ये आरोग्य विभाग आणि आमचा पोलीस विभाग अशांची संयुक्त टीम तयार करून बदलापूर, त्यानंतर विठ्ठलवाडी आणि ठाणे अशा 3 ठिकाणी चाचणी पथक आम्ही पाठवलं होतं। त्यामध्ये 3 ठिकाणी बेकायदेशीररित्या संबंधित जे साहित्य आहे आम्हाला ते मिळालं। जे ड्रग्स याच्यामध्ये वापरले जातात ते ड्रग्स आम्हाला मिळालेले आहेत। त्याचा रीतसर पंचनामा करून आरोग्य विभागातील जे अधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडं
तक्रार दिलेली आहेत. जे ड्रग्स स्पेसिफिक जे ऑथोराइज पर्सन आहेत त्यांच्याकडं असणं गरजेचं होतं, तर ते नसून यातील जे 3 आरोपी जे आम्ही अटक केलेले आहेत त्यांच्याकडे मिळालं. या ड्रग्स किंवा इंजेक्शनांची किंमत जी आहे ती अराऊंड एक 10 लाखाच्या आसपास आहे. यामध्ये यांची मोडच अशी होती की ज्या इच्छुक महिला आहेत त्या इच्छुक महिलांकडं संपर्क साधून ज्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे अशा ठिकाणी संबंधित महिलांना ते इंजेक्शन देऊन ह्या गोष्टी घडवून आणत होत्या. आत्तापर्यंत आम्ही या गुन्ह्यामध्ये 3 महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक केलेल्या आहेत. याचा तपास जो आहे तो बदलापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत. यामध्ये आम्ही स्वतंत्र 3 टीम नेमलेल्या आहेत. प्राथमिक तपासात असं दिसून येत आहे की ज्या डोनर महिला होत्या ह्या तिथे स्वेच्छेने तिथं आलेल्या आहेत आणि पैसे घेऊन त्यांनी हे एक डोनेशन केल्याचं दिसतंय. यामध्ये अराऊंड 25,000 ते 30,000 रुपये त्यामध्ये मिळाल्याचं तपासामध्ये निष्पन्न होत आहे. यामध्ये कुठला IVF सेंटरचा किंवा आणखी कुणाचा सहभाग आहे का या दृष्टीने आम्ही काल PCR घेतलेला आहे आणि यामध्ये एकूण 7 दिवसांचा PCR आम्हाला मिळालेला आहे. त्या दृष्टीने आमचा सखोल तपास जो आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.